तुम्ही कधी महाराष्ट्रात अशी जागा पाहिली आहे का जिथे मध्यरात्री रस्ता स्वतःच बदलतो, जिथे लोक म्हणतात मी या जंगलात गेलो पण बाहेर कसा आलो आठवतच नाही. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मिस्टिरियस, सर्वात अनएक्सप्लेन गावचे रहस्य. पण त्याआधी तुमचं एक सबस्क्राईब माझ्या मेहनतीला अर्थ देतं. एका क्लिकनं तुम्ही फक्त चॅनलला नाही, मलाही उभं करता. सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक कथा तुमच्यासाठीच सांगतो. तुमचं सपोर्ट छोटं दिसतं, पण माझ्यासाठी तेच सगळं. एक सबस्क्राईब मला पुढची कथा बनवायला ताकद देतो. ही कथा आहे महाराष्ट्रातील एका छोट्या गावाची, जिथे लोक रात्री एका विचित्र पायवाटेचं नाव घेताच घाबरतात. ती पायवाट दिसायला साधी असते, पण चालता चालता ती तुम्हाला कुठे घेऊन जाते कुणालाच माहिती नसतं. काही गावकरी सांगतात, रात्री 12 नंतर या रस्त्यावर जे लोक चालतात ते परत त्याच रस्त्यानं येतच नाहीत. काही जण परत आले, पण ते एकच गोष्ट म्हणाले, आम्ही 10 मिनिटं चाललो, पण परत यायला 3 तास लागले. एक शंकर नावाचा माणूस रोज याच रस्त्यानं लाकूड आणायला जायचा, पण एक दिवस त्याला जंगलातून कुणीतरी नावानं हाक मारली, शंकर इकडे ये. त्यानं मागे पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. पण तोच आवाज पुन्हा आला, शंकर इकडे ये. शंकर घाबरला आणि पळू लागला. पण काही काळानं त्याला जाणवलं, पळता पळता तो पुन्हा त्याच जागेवर येऊन पोचला जिथून तो निघाला होता. गावातले लोक म्हणतात, ही जागा एकदम टाइम लूप सारखी आहे. इथे कंपास उलटा फिरतो, मोबाईल नेटवर्क गायब होतं, आणि सर्वात विचित्र म्हणजे लोक म्हणतात त्यांच्या मागे कुणाची तरी सावली फिरत असते. काही जण सांगतात इथे एक जुनं देवीचं मंदिर होतं, जे आता पूर्णपणे जमिनीत गाडलंय, आणि ती सावली म्हणजे त्या जागेची राखण करणारी शक्ती आहे. पण ही स्टोरी इथेच संपत नाही. एकदा गावातील 3 तरुणांनी चॅलेंज म्हणून रात्री इथे जाण्याचं ठरवलं. त्यांनी मोबाईलची रेकॉर्डिंग सुरू केली आणि रस्त्यानं चालायला सुरुवात केली. जसे जसे ते आत जात होते, शांतता वाढत जात होती, आणि अचानक कॅमेऱ्यात काहीतरी दिसलं. 2 चमकणारे डोळे एका झाडामागून त्यांच्याकडे बघत होते. काही सेकंदातच मोबाईल बंद पडला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिघे जंगलाच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडले. आजही कुणालाच नाही माहिती ते डोळे कुणाचे होते. लोक रस्ता का विसरतात, आणि ही जागा माणसाला लूपमध्ये का अडकवते? या ठिकाणाचं खरं रहस्य काय आहे कुणीच सांगू शकत नाही. पण एवढं नक्की, महाराष्ट्राच्या डोंगरात काही रहस्य आजही जिवंत आहेत. जर तुम्हाला या जागेचे नाव किंवा अजून इन्सिडेंट्स ऐकायचे असतील तर कमेंटमध्ये रहस्य लिहा, आणि मिस्ट्री महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका.